लक्षात असू द्या 20 ऑगस्ट 1917 ही डेट जी आहे ना, तर ही डेट बिलकुलच या ठिकाणी विसरायची नाही. 20 ऑगस्ट 1917 काय झालं होतं या डेटला? तर या डेटला तत्कालीन भारत मंत्री होते मॉन्टेग्यू त्यानं घोषणा केली आणि भारताला दर 10 वर्षांना टप्प्याटप्प्यानं स्वराज्य दिलं जाईल. ही भूमिका या ठिकाणी घेतली. लक्षात घ्या त्या स्वराज्याच्या या घोषणेला विरोध केला ब्राह्मणेतर पक्षाने आणि ब्राह्मणेतर पक्षांचं असं म्हणणं होतं, जर स्वराज्य तुम्ही आत्ताच या ठिकाणी दिलं, तर ते मुठभर उच्चवर्णीय सवर्णांच्या हातामध्ये या ठिकाणी जाईल आणि मागासवर्गीय लोकांचा त्यातून कसलाच प्रकारचा विकास होणार नाही. आणि म्हणून मग असे काही वंचित समूह घटक जे होते, ज्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचे, त्याच्यासाठी इंग्रजांनी एक समिती गठीत केली होती. ज्या समितीचं नाव होतं साउथबोरो कमिशन. लक्षात घ्या, आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, साउथबोरो कमिशनमध्ये कोणकोणते सदस्य या ठिकाणी होते. तर नाव नीट लक्षात घ्या, चिमणलाल हरिलाल सेटलवाड. त्याचबरोबर आहे प्रभाशंकर पटणी. त्याच नंतर आहे मोहम्मद रहीम बक्ष. याचबरोबर आहे आफताब अहमद, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तेज बहादूर सप्रू आणि श्रीनिवास शास्त्री अय्यंगार. तर ही महत्वाची लोकं 7 सदस्य भारतीय जे या साउथबोरो कमिशनचे सदस्य या ठिकाणी होते आणि या साउथबोरो कमिशननं जो रिपोर्ट या ठिकाणी मॉन्टफोर्ड समितीला दिला, त्या समितीच्या आधारावर मग पुढे जाऊन 19